इथे मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक मोठ्या फलंदाजाला मात्र इथं बीट करताना पाहतोय आपण गोलंदाज जितेंद्र शेंडे, एक जबरदस्त खेळाडू. हा येतोय मोठा फटका, बिग हिट, षटकार. वाघच्यावाडी संघासाठी मात्र गॅप मध्ये चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलणार फेकणार एकाच धावती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती 12. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना षटकामधील काही चेंडू शिल्लक प्रगतीपथावर ते पाहतोय. इथं जोपर्यंत अविनाश वाघ मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावा मात्र इथं होतील. तर मात्र एक धावचित बाद होतोय. फलंदाज विशाल यांच्या पारीचा अंत होतोय. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. इथे आपण अविनाश वाघ यांच्याकडून का मी स्ट्राईक घेतली ती ह्यासाठी घेतली. पुन्हा डीजेला संधी मिळते. आपण षटकार असो चौकार असो ओर असो
अ, जुन्या चेंडूची पूर्तता करायचे आयोजक. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे, तर आपण जुना चेंडू घ्यायचा, नवीन चेंडू दिला जाणार नाहीये. आज फायनलचा थरार पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची तमाम गर्दी पाहतोय या मैदानावरती. चारही बाजूने मात्र हा मैदान खचाखच भरलेला पाहतोय. अजय गोलंदाजी मार्कवरती. तर थोडासा मात्र हेल्मेटला आदळलाय चेंडू. एक षटकार खाल्ला मात्र थोडं पुढील चेंडूवरती कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते अजय गोलंदाजाकडून. धावसंख्या पाहतोय आपण दापलकावरती 27 या अंकावरती तिसरे षटक मार्गस्थ आहे. पाहिलं गेलं तर वाघाच्या वाडी संघामध्ये सुद्धा गोलंदाज जबरदस्त आहेत. आणि आता मात्र फटका फसलाय. फलंदाज अंक आपले अविनाश वाघ जो ओपनिंग साठी गेला होता त्याच्या पारीचा अंत होतोय. डीजे